करून चालेल काय? ज्ञानेश्वरीची कादंबरीची तुलना होईल काय? कवितेची अभंगाची तुलना होईल काय? खुर्चीवर पाय टांगण्यापासून बाहेर पाऊस पडतो, सिगरेटचा धूर फेकतो, कधी कधी ग्लास असतो पाण्याचा, हो पाण्याचा असतो, आणि मग म्हणायचं की ही कविता नाही, कविता वेगळी, अभंग वेगळा. मायबाप हो, जीवनामध्ये खूप सोसून, खूप पचून, खूप काही आचरण करून संतांनी आम्हाला हे तत्वज्ञान दिलं. आणि म्हणून श्रुती स्मृतीचे अर्थ आपण होवोनी मूर्त अनुष्ठाने जगादे वडील जे हे विठाला. आम्हाला सावळाराम बाबांचं जे महत्व आहे ते फार मोठं आहे. वामन बाबांचं जे श्रेष्ठत्व आहे संत परंपरेचं, गुरु परंपरेचं, त्याचं कारण आहे. आणि जीवनामध्ये मला या भागामध्ये कित्येक वडीलधाऱ्या माणसांनी सांगितलं. कधी कधी माणसं म्हणायचे, बाबा आम्हाला भजन येत नाही, आम्ही मांसाहार करतो, आम्ही मच्छी खातो, मग आम्ही कसं काय भजन? बाबा म्हणायचे, अरे तुम्हाला गोडवा लागू द्या ना, ठीक आहे, आपला आहार आहे कोकणातला, तुम्ही खाताय, हळूहळू कधीतरी परिवर्तन होईल, पण भजन तर करा. मी एकदा एका महापुरुषाकडून चिंतन ऐकलं होतं की अगोदर दुर्गुणाचा त्याग करायचा की अगोदर भक्तीचा स्वीकार करायचा. मला वाटतं अगोदर भक्तीचा स्वीकार करावा, मग हळूहळू दुर्गुणाचा त्याग होईल. हाच क्रम बरोबर आहे ना? नाहीतर दुर्गुणाचा त्याग करा मग भक्ती करायला या असं म्हणणं म्हणजे गोडचूक होईल. सांगू तुम्हाला, उदाहरणानं सांगतो लक्षात. एका डॉक्टरनं, हुशार डॉक्टर होता, थेट परदेशातून शिकून आलेला, पण काही माणसांची हुशारी थोडी जास्त असते, त्याच्यातून तो डॉक्टर होता. त्यांनी बोर्ड लावला आपल्या दवाखान्यात, आजारी असाल तर माझ्या दवाखान्यात येऊ नका, बरे व्हाल मग माझ्याकडे या. लोक म्हणाले, कुठून महामूर्ख डॉक्टर आलाय हा, म्हणतो बरे व्हाल मग माझ्याकडे या. मायबाप हो, सावळाराम बाबा असेच म्हटले असते की आधी शाकाहारी व्हा मग माझ्याकडे या, आधी भक्त व्हा. त्यांनी काय केलं माहितीये, आईच्या मायेनं येईल त्याला जवळ घेतलं, हळूहळू या भक्ती प्रवाहात आणलं, आणि तुमचा आमचा लाखोंचा आज वारकरी समुदाय हा उभा केला या आईच्या अंतःकरणाने. वामन बाबांनी, सावळाराम बाबा, वासुदेव महाराजांनी, आप्पा माऊलींनी हे काम केलं. मी आज महाराज आपण सगळी मंडळी या भागामध्ये उत्तम काम पुढे नेत आहे, आणि म्हणूनच आपल्याला त्यांच्याविषयीची कृतज्ञता. संत कार्य आणि जगातलं कार्याची तुलना होऊ शकत नाही. विठाला स्वार्थ भावे, द्वेष भावे, अहम भावे वर्ताया नाही, साच भावे, सत्य भावनेनं आम्ही हे ऋषीमुनींचे कार्य करतोय. आणि हे कार्य करताना ऋषीमुनींनी खूप चांगले मार्ग, प्रतिष्ठित सेवेचा मार्ग, अन्नदानाचा मार्ग, भजनाचा, चिंतनाचा, ध्यानाचा मार्ग, दानाचा मार्ग, असे अनेक मार्ग त्यांनी प्रतिष्ठित करून ठेवले. पण ते मार्ग अडगळीला पडले, ते पडीत पडले. एकदा काही विद्यार्थ्यांना घेऊन सहलीला दिल्लीला एक शाळेतले लोक गेले आणि त्यांना राजघाटावर नेण्यात आलं, जिथे गांधीजींची समाधी आहे. एका विद्यार्थ्याने विचारलं, गुरुजी हे पावलं कोणाची? त्या फरशीवर असे पावलं कोरलेले आहे गांधीजींचे, जे राजघाटावर जाऊन आले त्यांना माहिती. पावलं अशी दाखवलेली जसे काय गांधीजी इकडनं तिथे गेले. लहान लेकरं अनेक कुतूहलपूर्वक प्रश्न विचारतात आणि त्यांना उत्तरं दिली पाहिजे. त्यांच्याशी बोलत जा लहान मुलांशी, त्यांना गप्पच असं म्हणू नको. म्हणजे ते आपणच आपल्या येणाऱ्या पिढीच्या बुद्धिमत्तेला थांबवतो असं होईल. ते त्याला चालना द्या, त्यांच्याशी बोला, संवाद साधा. मला वाटतं दोन गोष्टी करा. दोन गोष्टी आपण थोड्याशा चूक होते आपल्याकडनं. आपण स्वतःला वेळ द्यायला कमी पडतोय आणि कुटुंबाला वेळ द्यायला कमी पडतोय. या दोन गोष्टी जरी आपण केल्या तरी संस्कृती संवर्धनाचं मोठं काम होईल आणि आपोआप आपली संस्कृती, आपला संस्कार घराघरामध्ये जतन केला जाईल. पुढची पिढी सुद्धा आपली संस्कारित उभी राहील. त्यांच्याशी संवाद साधावा लागेल. पिढी चांगलीच आहे. आपण विनाकारण सुरुवातीलाच कोणाला वाईट का म्हणायचं?
चांगलीच आहे पिढी, पण आपण त्यांना वेळ किती देतो, आपण त्यांना काय चांगला आणखी देऊ शकतो का याचा विचार आपल्याला करावा. त्या मुलांनी प्रश्न विचारला, गुरुजी पावलं कोणाची? म्हणाले गांधीजींची. गांधीजींना इतके दिवस झाले गुरुजी, ही पावलं अजून जशीच्या तशी करते, हे मळले का नाही, पुसले का नाही? गुरुजींनी फार छान उत्तर दिले. म्हणाले बाळा, गांधीजींचा जयघोष करणारे अनेक जण या भारतात जन्माला आले, पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणारे कोणी जन्मालाच आले नाही, आणि त्याच्यामुळे ही पावलं काही पुसली गेली. म्हणून मायबाप वाटा मलिन होता, जर त्या वाटेने चालणारेच कुणी राहिले नाही, फक्त त्या वाटेची आठवण केली जाते. वारकरी संप्रदायाच्या महात्म्यांची पुण्याई आहे, वाट त्यांनी मलिन होऊ दिली नाही. काय केलं त्यांनी? या वाटेला उजाळा देत राहिले. अभंगाचं दुसरं Oh
झालेली सेवा भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी आपण पूज्य संत वामन बाबा, त्याचबरोबर सावळाराम महाराज, आप्पा मौली महाराज, वासुदेवजी महाराज यांच्या चरणी सेवा आपण अर्पण करूया. खरं तर